हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. एक तर खूप दिवसांनी आम्ही मोठा ब्लॉग बनवतो आहे, मोठा व्हिडिओ. आणि आज नेहाला सुट्टी होती म्हणून म्हणलं सहज जाऊ कुठेतरी बाहेर. आणि आम्ही आलो आहे पिंपरी चिंचवडमधल्या मोरया गोसावी मंदिरात. हे ॲक्च्युली एक जागृत देवस्थान म्हणतात याला. आणि खूप इथं प्राचीन मंदिर आहे इथलं. हां, आणि खूप सुंदर आहे. सो मी म्हटलं की चला आलोच आहे तर तुम्हाला पण मंदिर दाखवावं आणि तुम्हाला पण इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घडवावं. सो आम्ही दाखवतो तुम्हाला मंदिर आणि तिथल्या काही गोष्टी आहेत. आणि एक छोटीशी गंमत सांगायची आहे मला, तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेहाला म्हणलं पुढं जा तू, येतो मागून. आणि नेहासाठी मी एक गंमत घेतोय. हे पहा, गजरा घेतलाय नेहासाठी. हा गजरा मी तिला आता गिफ्ट देणार आहे. खूप आवडतो तिला गजरा. आणि आम्ही आता आज चाललोय मंदिराच्या. देवाला मस्त नारळ आणि हार. नेहा काय आहे? बघ ना, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. फुलं, गजरा. तुला आवडतं ना? खूप. आधी मला गजरा आवडायचा खूप आणि आता गजरा देणारा. मग माळून पण द्यावा लागतो केसांमध्ये, असं नुसतं देऊन काय उपयोग? देतो देतो. माळला का? मला बॅग निघे. ॲक्च्युली काल मोरया गोसावी महाराजांचा समाधी सोहळा होता, त्यामुळे इथं मस्त फुलांची सजावट वगैरे झाली आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. मस्त असं प्राचीन मंदिर आहे हे. पूर्ण दगडात बांधलेलं मंदिर आहे. तुम्हाला मंदिरात असलेले बाजूचा परिसर दाखवतो. आज इतकी छान सजावट मी आली हा, ना, म्हणजे इतका मला तर भारी. माहित नव्हतं. ऋग्वेदला बहुतेक माहिती होतं इथे काल हे होती म्हणून समाधी हा, सोहळा. कारण मी मला कॅलेंडर मध्ये माहिती पाहिलं नव्हतं. होतं. मला असंच इच्छा झाली, म्हटलं चल मोरया गोसावी मंदिरामध्ये जाऊ आपण. आणि इतकं आज म्हणजे दरवेळेस आम्ही खूपदा येतो, पण दरवेळेसपेक्षा आज जास्तच छान वाटते, कारण इतकं सुंदर फुलांनी सजवलंय. इतकं प्रसन्न आणि वाटतंय. इतकं आणि प्रसन्न, खरंच असं पण इतकं इतकं आम्ही प्रसन्न लकी वाटतंच. ठरलो की आणि मला काल नाही आलो, बरं झालं, कारण काल खूप. हा, बोल बोल. माझं तर कम्प्लीट होऊ दे. ओके. आणि आम्ही इतकं लकी ठरलो की कालच महाराजांचा समाधी सोहळा झाला आणि आज आम्ही आलो. म्हणजे ते वातावरण म्हणा, आम्हाला ते बघायला पण मिळालं. उलट काल नाही आलो ते बरं झालं, कारण आहे ना असं मग गर्दीमध्ये दर्शन वगैरे होत हा, नाही. आणि खूप गर्दी गर्दी असणार होती. आहे काल. खूप गर्दी व्हिडिओ पण असणार नसता आहे. काढता आला, कारण व्हिडिओला पण कदाचित बंदी असू शकते काल. आणि आज खूप छान. आणि दर्शन तर उलट किती सुंदर झालं. हा, आज गर्दी नव्हती खूप काही काही आणि गर्दी काहीच एवढी नाही. नाही. खूप छान वाटत होतं. तुम्हाला इथं दाखवतो 3D पेंटिंग्स केल्या त्यांनी. आणि त्यांचे मोरया गोसावी महाराजांचं कथा जे आहेत ते त्यांनी लावलेले आहेत इथं. हे बघा, प्रत्यक्षात अजून छान वाटतं. तुम्ही जर पुण्यात असताल ना कोणी, आणि तर नक्की या इथं. पिंपरी चिंचवडमध्ये आहे मोरया गोसावी मंदिर. खूप मस्त आहे. या पेंटिंग्स तर खूपच आवडल्या मला, एक नंबर आहे. कसले 3D मध्ये केले आहेत यार, एक नंबर. असं वाटतं खरंच. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. आपण गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो, आपल्याला असं वाटतं. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल, माहीत नाही. पण मोरया हा असा एक बऱ्याच जणांना असं आज्ञा, वाटतं की गणपती बाप्पा मोरया. मोरया असं वाटतं की आज्ञावाचक शब्द आहे. आज्ञावाचक शब्द आहे, पण हा. नाही. गणपती बाप्पांची
भक्ती करायचे मोरया गोसावी. मोरगावच्या मोरेश्वर या गणपतीवर त्यांची खूप श्रद्धा होती. तिथे ते भक्ती करायचे आणि त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्यांच्यासमोर प्रकट झाले होते असं म्हणतात. आणि त्यांनी त्यांना वचन दिलं तेव्हा की माझ्या नावापुढे कायम तुझं नाव जोडलं जाईल, म्हणून गणपती बाप्पा मोरया असं म्हणायची पद्धत आहे किंवा असं म्हटलं जातं. आणि त्यांचं नाव जोडून गणपती बाप्पांसोबत कायम त्यांची एक आठवण ठेवलेली आहे. मोरया हे मोरया आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. सो ही एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. तशा इथे खूप त्यांच्या कथा लिहिलेल्या आहेत, पण ही जरा मला तुम्हाला सांगण्यासाठी इंटरेस्टिंग वाटली, कारण आपण सगळेच जण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पण त्यामागची कथा मोरया हे नक्की कशासाठी म्हटलं जातं ती अजून बऱ्याच जणांना माहित नाही किंवा नसावी किंवा माहिती असेलही कदाचित. जे आधी तुम्हाला मंदिर दाखवलं ते गणपती बाप्पांचं होतं आणि तुम्हाला जे मोरया गोसावी महाराज आहेत त्यांचं समाधी मंदिर दाखवतो ते इथंच आहे शेजारी. हे पहा, मोरया गोसावी महाराज जे होते त्यांची समाधी इथे आहे खाली. त्यांनी इथं समाधी घेतली आहे. हे ॲक्च्युली गणपतीचे मंदिर नाही आहे, त्यांच्या गणपतीच्या स्वरूपात त्यांना समाधीचं स्वरूप दिलेलं आहे. त्यांची समाधी इथे बसलो इथे. खरं तर निघावं असं वाटत नाहीये आणि खूप मस्त वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आणि इथे आजूबाजूला आहे ना पूर्ण पवना नदी आहे. पवना नदीचा परिसर आहे, पण काही कारणास्तव त्यांनी बरेच वर्ष झाले ना ती बंद आहे. कारण खूप लोक गेलेत तिथं. तरी आहे त्याची पण कथा माहिती नाही एवढी परफेक्टली, पण बंद आहे. पण तरी पण छान वाटतं, त्याच्यामुळे गारवा आहे इथे खूप. निघावं असं वाटत नाही ना देवाच्या दारात आल्यावर. आणि असं म्हणजे एक व्हाईब्सच ते वेगळे असतात की आपल्याला असं एकदम मन आपलं प्रसन्न होऊन जातं. पण निघावं लागेल आता आणि जाऊया कुठेतरी. इथं पुढे एक वाडा आहे अजून एक, तो पण खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो तो पण. मला पण दाखव, मी पण नाही बघितला. तू पण नाही पाहिलं? अयो मी कोणासोबत आलतो? देवाच्या दारात तरी लाजदार थोडीशी का नाही ग, आईसोबतच आलो होतो. ही नव्हती तेव्हा, ही माहेरी गेली होती. खरं मी दोनदा येऊन गेली इथे, पण मोरया गोसावींची समाधी मंदिर मी आज पहिल्यांदा पाहिलंय. म्हणजे मी पण दाखवलंच नाही. मी पण विसरलो होतो ॲक्च्युली, कारण मी खूप लहानपणी आलो होतो इकडे. कारण मी मागच्या वेळी आले ना तेव्हा मला आठवतं आपण दोनदा गणपतीचंच दर्शन घेतलं, मोरया गोसावींची समाधीचं दर्शन घेतलंच नाही. ती थोडंसं बाजूला आहे ना मंदिर, तर स्किप होऊन जाते. तर तुम्ही जर आले तर तुम्ही स्किप करा. खूप मस्त असा प्राचीन वाडा आहे हा. आणि असं म्हणतात की मोरया गोसावी महाराज इथे या वाड्यात राहत होते आणि या वाड्यात त्यांचे वंशज आहेत अजून राहतात. म्हणजे हे पहा, पण गणपती आहे इथे. आणि मोरया गोसावींनी बसवलेला या वाड्यातला गणपती हा आहे. खूप भूक लागली आहे ऋग्वेद, चल ना काहीतरी चांगलं खाऊ घाल ना मला. भूक लागली? चल तुला एकदम भारी ठिकाणी नेतो. कुठे? चल ना, तू दाखवतो तुला. मोमोज खाशील का? हां, मोमोज खाशील का? मोमोज? हां, असं तसं नाही आहे, एक नंबर मोमोज आहे. हां चल. लागली होती ना आम्हाला, आम्ही इकडं आलो, लाडूलीला खाऊ घातलं मोमोज तिच्या आवडीचे. एवढे आवडतात ना मला इथले मोमोज, एवढे आवडतात ना खरंच की असे एवढे भारी मोमोज मी कधीच नाही खाल्ले. मी पण म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढे मोमोज खाल्लेत, पण ह्यासारखे मोमोज आम्ही कधीच खाल्ले वगैरे पण खाल्ले. आता नाव नाही घेत ब्रँडचं, जाऊ दे, नको फालतू ब्रँड, एकदम फालतू ब्रँड. म्हणजे एवढे पैसे घेऊन काहीच वर्थ नसतात ते मोमोज, पण तिथले मला खरंच खूप आवडतात.
एवढी थंडी आहे ना, बापरे. गारठलोय आम्ही आणि मस्त कडाक्याच्या थंडीत गरमागरम दूध पितोय. असलं सूप आहे काही सूप हे पहा. हा गरमागरम कुडकुडत आल्यावर मसाला दूध, त्याच्यावर अशी जाड साय मलाई. आणि थोडं शेवटी उरलं ना अजून घट्ट असतं मस्त. भारी असतं. कसं सुख घेतोय, स्वतः दूध पितो आणि घरी जातो. आणि आम्ही आता घरी आलोय आणि एवढी थंडी आहे बेकार. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या बेकार थंडी आहे. आणि तुम्हाला एक मज्जा सांगायची, आज खतरनाक गोष्ट झाली आमच्यासोबत आत्ता. सध्या तुम्हाला माहिती आहे की बिबटे आणि तरस वगैरे न्यूज पण येत आहेत, खूप आहेत. आणि आमच्या इकडे चरोली साईडला पण बऱ्याच जणांना दिसलेले. आम्ही आत्ता आणि येत होतो आम्ही आता गाडीवरून येत होतो. आणि मला अक्षरशः तरच दिसला. तरस म्हणजे आहे ना, दिसला असं रस्त्यावरनं क्रॉस याला करताना. आधी वाटलं कुत्रं आहे. हा मला आधी वाटलं की लांबून कुत्रं वाटलं, पण थोडं जवळ गेल्यावर असं मोठं साईज दिसली नाही का मला. म्हणलं पण तो कलर पण अपोजिट वेगळा साईडला होता. म्हणजे आम्ही ज्या रोडनी चाललो त्याच्या अपोजिट साईडला होता. त्याच्यामुळे ऑपोजिट एवढं- नाही, पण आमच्या रोडवरून क्रॉस करून पलीकडे गेला. हा, पण आपण दूर होतो तेव्हा हा. ना, असं. त्याच्यामुळे एवढं काही भीती नाही वाटली. पण थोडीशी वाटली भीती, पण तरच काही करत नाही असं ऐकलंय मी. तरच आणि- खात होतो आपल्यावर. हा माणसांना घाबरतो तो. पण ठीक आहे, काहीतरी बघायला भेटलं बिबट्याने तरच. काय बघायची हौस आहे, पाहिलं का. एवढं मोठं हे बघून आलो ना आपण, ते काय वाघाला हात लावून खेळून आलो की एवढं अजून काय बघायचंय. सो गाईज, कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पासाठी एक लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या चॅनलला नेहवेद या यूट्यूब चॅनलला नेहा ऋग्वेद ब्लॉग, अयो हा चॅनलचं नाव. अरे यार, सकाळी पण म्हणतोय नेहवेदच्या चॅनलला. मी म्हणते की काय. मी स्वतःच ठीक आहे, विसरलो आम्ही आधी channel चं. ठरवलं होतं नेहवेद, आणि युट्यूबचं पण नाव Actually, हे नाही, सॉरी नाही. इन्स्टाचं पण हा. नाव नेहवेद ठेवलेलं, त्याच्यामुळे तो कन्फ्युज होतो. ऍक्च्युली इन्स्टाचं नाव नेहवेद आहे, म्हणजे जे युजर नेम आहे ते नेहवेदच आहे. आणि इन्स्टाला पण फॉलो करा गाईज आम्हाला. तिथं पण मस्त रील्स शॉर्ट्स आम्ही टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हा. आमच्या नेहा ऋग्वेद ऋग्वेद ब्लॉग्स ब्लॉग्स चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.